नमस्कार. मी आरती गुप्ते. अभिवाचन आरतीचं ह्या माझ्या चॅनेलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. आणि आज मी तुमच्या समोर संजय धनगवाड यांनी लिहिलेली एक सुरेख रचना सादर करत आहे. पण त्यापूर्वी आपली नेहमीची सूचना की जर आजचा व्हिडिओ आणि कविता आवडली तर जरूर लाईक, कमेंट, शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. तर आजचे कवी आहेत संजय धनगवाड, ज्यांचं साहित्य मी यापूर्वी देखील सादर केलेलं आहे आणि मला वाटतं तुम्हालाही त्यांच्या कविता खूप आवडतात. तर आपण ऐकूया आजची कविता, नक्कीच आवडेल. आजच्या कवितेचं शीर्षक आहे खांद्यावरचं दुःख आणि कवेतली वेदना. कवी संजय धनगवाड. दुःख कधी कधी इतकं उदास करतं की वाटतं, दुःख कधी कधी इतकं उदास करतं की वाटतं त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून दुःखाची तक्रार करावी, त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून दुःखाची तक्रार करावी आणि मन मोकळं करून घ्यावं, मन मोकळं करून घ्यावं. वेदनाही कधी कधी इतक्या गहिवरून येतात, वेदनाही कधी कधी इतक्या गहिवरून येतात की वाटतं तिच्या कवेत हळूवार शिरून वेदनांचा परिपाठ वाचताना मनापासून खूप रडावं. असं वाटतं तिच्या कवेत हळूवार शिरून वेदनांचा परिपाठ वाचताना मनापासून खूप रडावं. पण दुःख खांद्यावर आणि वेदना कवेत गेली की कोणाबद्दल काहीच बोलावंसं वाटत नाही. पण दुःख खांद्यावर आणि वेदना कवेत गेली की कोणाबद्दल काहीच बोलावंसं वाटत नाही. कारण जिथे आधाराला खांदा आणि कवेतली ऊब मिळते तिथेच दुःख आणि वेदना हळूहळू शांत होतात. कारण जिथे आधाराला खांदा आणि कवेतली ऊब मिळते तिथेच दुःख आणि वेदना हळूहळू शांत होतात. सुखात तर कोणीही कुणाचा हात हातात घेत नाही, सुखात तर कोणीही कुणाचा हात हातात घेत नाही. निदान दुःख वेदना आहे म्हणून त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून, डोकं टेकवून तिच्या ऊबदार कवेत मन मोकळं करता येतं. निदान दुःख वेदना आहे म्हणून त्याच्या खांद्यावर डोकं टेकवून तिच्या ऊबदार कवेत मन मोकळं करता येतं. एकमेकांना एकमेकात सामावून घेतलं ना, एकमेकांना एकमेकात सामावून घेतलं ना, तर दुःखाची आणि वेदनांची तीव्रता जाणवतच नाही. दुःखांची आणि वेदनाची तीव्रता जाणवतच नाही. कारण त्याच्या खांद्यावर आणि तिच्या कवेतच खरं निशब्द प्रेम असतं. कारण त्याच्या खांद्यावर आणि तिच्या कवेतच खरं निशब्द प्रेम असतं. धन्यवाद. कवी आहेत संजय धनगवाड, अर्थात कुसुमाई, आणि सादर करती आरती गुप्ते.